नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागात तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी इथे मिळत आहे। 2025साठी पदभरती निघालेली विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ANM झालेला असाल, तुमचं GNM असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, हे सारे विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहेत। सरकारी नोकरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली नोकरी, खूप चांगल्या पोस्ट तुम्हाला या भरतीमध्ये पाहायला भेटणार आहे। पगार भेटणे विद्यार्थी मित्रांनो 25,000पासून 1,12,000पर्यंत तुम्हाला पगार पाहायला भेटेल। त्याच्यामध्ये इतर भत्ते पण ॲड असणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत, तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे, तरच तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे। जर तुम्ही सिरियस असाल या व्हिडिओ पाहण्यासाठी तरच व्हिडिओ पहा। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर कर आपल्या मित्रांसोबत। तर चला व्हिडिओला सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेले 620 पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो भरती निघाले, सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती असणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, ही भरती 11 मे पर्यंत शेवटची तारीख होती, पण या फॉर्म भरण्याची तारीख वाढवून विद्यार्थी मित्रांनो 19 मे पर्यंत ही फॉर्म भरण्याची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। जवळपास 10 दिवसांचा इथे तुम्हाला आणखी फॉर्म भरण्यासाठी टाईम भेटलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही इथे फॉर्म भरले नाही ते विद्यार्थी इथे फॉर्म भरणार। ANMसाठी GNMसाठी इथे तुम्हाला फॉर्म विद्यार्थी मित्रांनो भरायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता 8 नंबरचं पद आहे इथे स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ, म्हणजे GNM मध्ये तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। S13चं पेमेंट स्केल भेटणार आहे तुम्हाला आणि 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपयापर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे GNM पदासाठी। आणि या पदासाठी 131 जागा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। आणि 19 नंबरचं पद आहे ANMचं पद आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ। S8चं तुम्हाला इथे पेमेंट स्केल भेटणार आहे 25,500 पासून ते 81,100 रुपये इतकं तुम्हाला दरमहा पेमेंट इथे दिलं जाणार आहे। आणि या पदासाठी 38 पदे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जात आहेत। या भरतीमध्ये जवळपास 30 विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आणि टोटल 620 पदे भरून घेतली जात आहेत। आणि याच्यामध्ये जवळपास 160 ते 170 पदे फक्त स्टाफ नर्स या पदासाठी भरून घेतली जात आहेत। खूप मोठी पदभरती तुम्हाला इथे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत पाहायला भेटणार आहे। या पदासाठी तारीख पण 10 दिवसांची जवळपास वाढवून देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी पाहून घ्या आता कोणती पदे इथे भरून घेतली जाणार आहेत। तर 8व्या क्रमांकाचं पद आपले GNMचं असणार आहे स्टाफ नर्स, याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण 131 पदे भरून घेतली जात आहे। तर याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 13 पदे आहे, अनुसूचित जमातीसाठी 10 पदे, मीचा असाठी 2 पदे, ब साठी एकही पद नाही, क साठी 2 पदे, ड साठी 2 पदे, विमा साठी 1 पद, इमा व साठी 29 पदे आणि याच्यामध्ये 600 साठी 13 पदे, आधोगसाठी 13 पदे आणि ओपनसाठी 46 पदे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची पदे इथे तुम्हाला पाहायला भेटणार। त्याच्यामध्ये सर्वसाधारण असेल, महिला असेल, माजी सैनिक, अंशकालीन, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग असा, तर तुम्ही बाकीची सर्व माहिती व्यवस्थितपणे पाहून घेऊ शकता। तर अशा प्रकारची GNMसाठी ती अशा प्रकारे पदभरती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्यानंतर असणार ANMसाठी विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 8 पदे बदली जात आहे, ब साठी 1 आहे, क साठी 2, ड साठी 1, इमा साठी 4, 600 साठी 4, आधुगसाठी 4 आणि ओपनसाठी 14, एकूण इथे पण 38 पदे मित्रांनो भरली जात। बाकीची सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, बाकी सर्व खेळाडू वगैरे तुम्ही इथे पाहून घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणती लागणार आहे, पहिलं असणार विद्यार्थी मित्रांनो GNMसाठी असणार आहे आणि खालचं जे आहे ते ANMसाठी तुम्हाला एज्युकेशन इथे लागणार आहे। तर पाहून घेऊ GNMसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा HSC म्हणजे 12वी उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग मिडवाईफ म्हणजे GNM या विषयाची तुम्हाला पदविका इथे लागणार। पदविका म्हणजे डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे। परिचारिका म्हणून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालय संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला नोंदणी आवश्यक लागल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। आणि शेवटी मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला GNM या पदासाठी अशा गोष्टी पाहायला भेटणार आहे। आणि ANMसाठी तुम्हाला
10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शासनमान्य संस्थेचा ANM अभ्यासक्रम इथे पूर्ण असला पाहिजे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. आणि शेवटी मराठी भाषेचं ज्ञान. अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आता तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया जी असणार आहे ई कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. ऑप्शनल तुमची परीक्षा असणार आहे कॉम्प्युटरवरती. तर पाहून घ्या. स्टाफ नर्स मिळवेल या पदासाठी म्हणजे GNMसाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे असणार आहे 200 तुम्हाला गुण असणार आहे. तर 100 प्रश्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. आणि याच्यासाठी 2 तासाचा वेळ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ही परीक्षाची असणार विद्यार्थी तर मराठी भाषा किंवा इंग्रजी भाषा तुम्ही जी भाषा तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या भाषेमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आता याच्यासाठी एक्झाम पॅटर्न कसा प्रकारे असणार आहे. तर मराठीसाठी 10 प्रश्न असणार आहे. इंग्रजीसाठी 10 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 10 प्रश्न आणि संबंधित विषय म्हणजे टेक्निकलचे 60 प्रश्न. अशा प्रकारे यासाठी 100 प्रश्न आणि एकूण 200 गुण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ANMसाठी इथे परत तोच पॅटर्न. मराठीसाठी 10 प्रश्न, इंग्रजीसाठी 10 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठी 10 प्रश्न, बौद्धिक चाचणीसाठी 10 प्रश्न आणि संबंध विषयामध्ये 60 प्रश्न. अशा प्रकारे 100 प्रश्न विद्यार्थी मित्र इथे पण तुम्हाला 200 गुण पाहायला भेटणार आहे. जसं की तुम्ही पाहू शकता 200 गुण 100 प्रश्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. वेळ 2 तासाचा असणार आहे. ही पण CBT टेस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. मराठी इंग्रजी भाषेत तुम्हाला इथे मीडियम असणार आहे परीक्षेसाठी. तर अशा प्रकारे तुमचं निवड प्रक्रिया इथे विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. त्यानंतर असणार आहे विद्यार्थी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी की आत्ता झालेली आहे. तर अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख होती विद्यार्थी मित्रांनो 11/5/2025 पर्यंत मी हा फॉर्म भरू शकता. 720 पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचे होते. आणि ही तारीख 11/5/2025 पर्यंत मी रात्री 11:55 ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा होता. पण ही तारीख बदलून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पदबदली जाहिरात प्रसिद्धीपत्रक एक तुम्ही इथे पाहू शकता. तर इथेच म्हणलेलं आहे संवर्गासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा अंतिम दिनांक 19/5/2025 वेळ रात्री 11 पर्यंत वाढविण्याबाबत तरतूद करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे ही फॉर्म भरण्याची तारीख तुम्हाला इथे वाढवून दिलेली आहे. म्हणजे जवळपास 10 दिवसाचा तुम्हाला टाईम भेटला आहे. जे विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज केलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करून घ्यायचे आहेत. चांगली जाहिरात आहे. सरकारी नोकरीची संधी आहे. खूप चांगला पगार पण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यासोबत खूप साऱ्या जागा पोस्ट पण इथे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी पाहायला भेटत आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे. त्यानंतर अर्ज कसा करावा. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो www.nmmc.government.in ही वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी परीक्षा शुल्क किती असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आणि मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क विद्यार्थी मित्रांनो इथे आकारली जात आहे. त्यानंतर परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाणार आहे. संभाव्य बदलाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. जी काही नवीन माहिती येईल तुम्हाला वेबसाईटवर पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारची विद्यार्थी सर्व ही माहिती तुम्हाला इथे सांगण्यात आलेली आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला आपल्याला लाईक करत चला. आता या चॅनलची नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जेथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनल सर्वात अगोदर पाहायला भेटत असतात. या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करत चला. तुमची कुठली तक्रार असेल कॉमेंट असेल काही अडचणी असेल कॉमेंट करून आपल्याला विचारायला विसरू नका. आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलला ऑलवरती प्रेस करून ठेवा म्हणजे आपल्या रोजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जातील. शेवटी विद्यार्थी मित्रांनो भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.